ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे रामकृष्ण हरी
हरे यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगा भद्रा कृष्णा सरस्वती तुंगा भद्रा कृष्णा सरस्वती गंगा कृष्णा सरस्वती गंगा यमुना कावेरी गंगा यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगा भद्रा कृष्णा सरस्वती तुंगा नर्मदा नर्मदा डॉक्टर साहब यमुना कावेरी गंगा भागीरथी यमुना कावेरी
यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती तुंगभद्रा नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे नाही भयसाचे प्राणियासी जयाच्या संगती प्राणी उद्धरती दर्शनेच होते मुक्ती प्राप्त नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे नाही भयसाचे प्राणियासी तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव तुका म्हणे नामी एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्व काळ नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे नर्मदा आठवी वेळोवेळी वाचे नाही भयसाचे प्राणियासी महायोग पीठे तटे देव रथावर पुंडलिकाय जातो मुनी समागत तिष्ठन्त मानंद करणं परब्रह्मलिंगं मयि पांडुरंग
गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाज यांचे किरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत्रणी देवाचे या जगत उद्धार लागेल अवतार मेरा परिवार सिद्धायचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रैजनी देवाची प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामय बापन किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो तो थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या गावातील तो कोनिष्ठ हरिभक्तपरायण चंद्रकलाबाई कचरू वाघ या माऊलींनी नर्मदा परिक्रमणा पूर्ण केली 6 महिन्यात. नमस्कार. या वयामध्ये भाऊ थोडं कमी असलं तर चालेल, आपण काय गावाचं उक्त घेतलं का आपल्याला पहिलं सुंदर आहे, काय चिंता करू नका, छान आहे, काय अडचण. आणि त्या माऊलींनी ही केलेली तपश्चर्या 6 महिन्याची आणि त्या 6 महिन्याच्या तपश्चर्याची पूर्णाहुती सांगता म्हणून या ठिकाणी आजचं हे छोटस भावपुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटायला आलं. तसेच हरिभक्तपरायण नारायण सीताराम वाघ त्या महात्म्यांनी हे आयोजन केलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचे सगळे विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या नावाचा व्यक्तिशः काही परिचय नाही, हरकत नाही. तुमच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. काही चुकलं पदरात घ्यायचं का नाही, म्हणून मृदंग सम्राट यांना सुद्धा नमस्कार. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तुपवृद्ध सर्व महात्मे या ठिकाणी उपस्थित झाला. अख्खा भारत ज्या रचनामध्ये आज दुमदुमून गेलेला आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलाय माझ्या ज्ञानोबा तुकोबानं. आणि ती सोहळा या ठिकाणी आपल्या गावात आगमन झाला. संत येते घरातूची दिवाळी दसरा म्हणणारी आपण परंपरा आणि आपल्याकडे ते पालखी सोहळा या ठिकाणी मुक्कामी होतात, त्यांची सेवा आपल्या गावांनी केलं. आपल्याला माहीत नाही आपण काय पुण्य करत आहोत, ही अदृष्ट पुण्यात मोडत आहे. आणि ही सेवा आपण करून सकाळीच त्यांना माऊलींच्या दिंडीला या ठिकाणी आपण प्रस्थान करता त्या ठिकाणी पुढच्या मार्ग सुखरूप होण्याकरता आपण या ठिकाणी त्यांना आपण काय वाटी नाही म्हणता येत, त्याला वाटी कोणाला लावते तुम्हाला? आपल्या परंपरेत वाटी नाही लागली. त्यांना आपण पुढचा प्रवास सुखरूप व्हावा एवढ्या करता आपण मार्गस्थ केलं. आणि झाला थोडा कार्यक्रमाला उशीर, हरकत नाही. 11:30 ते 12 हरकत काय, थोडं फार मागं पुढं काही अडचण नाही. आणि या नर्मदा परिक्रमा सोहळ्यामध्ये विठ्ठला वेळेत टाइमपास करत नाही, आपण मुख्य विषयाकडे आपल्या येऊ. कारण काय असतं, या ठिकाणी उपस्थित राहिलेला जो महात्मा असतो ना, त्याला बंधनं असतात. हे व्यासपीठ आपलं नाही मायबाप, हे साधू संतांचं व्यासपीठ आहे. आणि या व्यासपीठाकरता लाखो संतांच्या आहुत्या या व्यासपीठाकरता गेलेल्या आहे. संतांचा ध्येय, संतांचं उद्दिष्ट, संतांची त्या मागची एकच तळमळ आहे. समाज असा परमार्थाला वळत नाही, काहीतरी निमित्त परमार्थाला लागतं. असं तुम्हाला जर बोललेलं असतं या कीर्तनाला तर आले असते, पण नाही ना, काहीतरी निमित्त असतं. आम्ही गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे या कीर्तनाला, आपल्या गावात सप्ताह आहे या कीर्तनाला, वर्षश्राद्ध आहे या कीर्तनाला, वास्तुशांती आहे या, काहीतरी निमित्त लागतं. असा समाज एकत्र होत नाही. आणि जमा झालेल्या समाजाला उद्धाराचं ज्ञान आमच्या संतांना सांगितलं. एवढ्या करता पवित्र व्यासपीठ या रे
तीन महात्मे या ठिकाणी उपस्थित माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या सेवेला त्यांच्या सुद्धा आमचे नेमाने महाराज असतील, आमचे महाराज असतील, यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मायबाप नर्मदा परिक्रमाला आपण करून त्या माऊलींनी हा छोटा खाणी कार्यक्रम ठेवला. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी जगद्गुरु तुकोबाराय आणि श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याकडं प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. मायबाप आपल्या देशात ज्याला मानायची नाही तर त्याला काहीच पवित्र वाटणार नाही ना. काही लोकांना मायबाप पवित्र वाटत नाही, ते त्याचं कर्म असेल. पण आपल्या या देशामध्ये प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. जमिनीपासून तर आकाशापर्यंत प्रत्येक गोष्ट पवित्र आहे, प्रत्येक जीव पवित्र आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ज्या ज्या आपल्याकडे सप्त नद्या महत्वाच्या म्हणतात तशा सगळ्यात महत्वाच्या आहेत. त्याचं वर्णन करणारे भरपूर नद्या आहेत, त्याचं वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस सगळा परमार्थ करून जगद्गुरु तुकोबाराय अशा स्थितीमध्ये आहे ज्याला, कारण संतांनी जो मार्ग सांगितला मायबाप तो तुम्हाला जमेल, रुचेल, पचेल आणि करता येईल इतक्या सोप्या मार्गाने संतांना सगळ्याला परमार्थ सांगितला, पण सगळ्याला सगळाच नाही सांगितला. विठाला विठाला ज्या आता आपण जातोय प्रत्येक नदीमध्ये स्नान करणं पवित्र आहे. गंगा दशहरा आपल्या संस्कृतीनं मागच्या महिन्यामध्ये साजरा केला. अन्यक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति. हा, अन्य ठिकाणी तुम्ही आम्ही संसारी माणसं आहोत आणि संसारी माणसं संसार करत असताना करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितं अविहितं वा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाते श्री महादेव शंभो. भगवंता एवढ्या मी जेवढे इंद्रिय सांगितले एवढ्या इंद्रियाकडून जीवाकडून काहीतरी कर्म घडत असतं, पाप घडत असतं आणि ते पाप क्षालन करण्याचं, कर्म क्षालन करण्याचं, वासना क्षालन करण्याचं साधन काय जगामध्ये. म्हणून संतांनी बारीक विचार केला. संत एकांती वैसली सर्व सिद्धांत शोधिले निळोपाराय संतांना. सगळ्या संतांनी एकत्र बसले आणि त्यांनी मंथन केलं. अधिकार तैसा दावी मार्ग संतांच्या परमार्थाचा आपला ताळा थोडासा चुकीचा बसतो. संतांनी ज्यावेळेस जी गोष्ट सांगितली त्यावेळेस आपण ती गोष्ट करत नाही, त्याच्यामुळे त्याचं रिॲक्शन येतं. बघा बरं का, मला काय सांगायचंय, या सगळ्या नद्या पवित्र आहेत आणि या सगळ्या नद्या पापहारिणी आहेत. बघा गंगा यमुना सरस्वती हे सगळं श्लोक त्याच्यावर आहे या सगळ्या नद्यांचा. मग ह्या सगळ्या नद्या पापमोचने आहेत. का पापमोचने आहेत? विचार करायसारखी गोष्ट आहे. जिथून गंगा निघाली, कुठलीही नदीचा उगम जिथून निघाला तो कुठं जातो? डोंगराकडे. तुम्ही इथंच बसले ना, दरबारी कीर्तन ऐकायचं अर्धा तास, कुठं जातो तो? पुन्हा डोंगरात, समुद्राकडे जातो. तिची गती कुठं आहे? समुद्र मापक प्रवेशती अगवत. त्याला समुद्राकडे जाणं म्हणजे तिचं ध्येय काय? तिच्या अस्तित्वामध्ये तिला काय व्हायचंय? विलीन व्हायचं. बरोबर? जरा बारीक कीर्तन ऐका, थोडासा विचार करून कीर्तन ऐका. मला जास्त धपल्या नाही काढता येत, पण मुद्द्याचं सांगतो. अर्ध्या तासात थोडक्यात महत्वाचं सांगायचं आहे. जसं प्रत्येक निसर्गामध्ये जी गोष्ट त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचते, फक्त एकच एवढ्या विश्वामध्ये अपवाद आहे तर तो माणूस त्याच्या ध्येयापर्यंत जात नाही. त्याच्याकरता कीर्तन विठाला विठाला. बघा, प्रत्येक संतांनी विचार केला. भक्त विजय नावाच्या ग्रंथामध्ये कथा भाग आलेला आहे. थोडस दृष्टांत सांगतो.
ज्यावेळेस का करायची तीर्थयात्रा, का करायची परिक्रमणा, त्याचं महत्व जीवाला कळायला पाहिजे. करायलाच पाहिजे, पण केव्हा करायला पाहिजे हो? जवळ सकाळ तिकडा जाऊ हे सगळं सिद्ध आहे म्हणजे पोरं चांगले खर्चाला पैसे देऊ राहिले म्हणून का? कसं हे सिद्ध म्हणजे कसं? घरी बँक बॅलन्स पडेल आपल्या खात्याला, फोन पे मारता येते तेव्हा का? नाही ना. हे म्हणजे कोणतं? हे म्हणजे देह. जोपर्यंत देह चांगला आहे, बालावस्था, क्रीडासक्ता, तरुणावस्था, तरुणीरक्ता, वृद्धावस्था, चिंतनमग्न, परिभ्रमणी, आपली लग्न, तारुण्यामध्ये या गोष्टीचा विचार करतो. बालपण जाऊ द्या, खेळात गेला, अज्ञान पण असतंय. तारुण्यात आल्यावर आमच्या संग आता माऊली होती, मला गंज वाटत परिक्रमणा करावा. मला गंज वाटू राहिलं 3-4 वर्षापासून, पण काही सामान कवा जमून अरे कडे ढिले झालं. जमा जायची इच्छा आहे. एखादी सतरंजी आहे, हे बाबा पण खाली बसले, ते सगळेच आहे का काही? कारण संत महात्मे खाली बसायला आता सगळं विसरून घेते. विठाला विठाला आपल्या संस्कृतीमध्ये वृद्धांचा अनादर होता कामा नये ही एक गोष्ट सांगितली. तसं संतांचा आदर इथे द्यायला पाहिजे मायबाप. कारण संत धकल्यावर आपले महाराष्ट्राचे असे होतेचे नव्हते जे त्याचे पित्र. संत महात्मे ज्यावेळेस जातात ना मायबाप, त्यावेळेस आपण त्यांच्या पालख्या उचलतो, त्यांची मंदिरं बांधतो. परंतु आहे तोपर्यंत त्यांचे आदर आणि कदर. या बाबा पुढे या ना, या ना, तुम्ही पण या ना, तुम्ही पण या ना, ते तरी तुम्ही पण या. कारण ज्यावेळेस हे तुकोबाराय सांगताय तर हे सिद्ध आहे, तोपर्यंत आपलं सोयीत पाहिलं पाहिजे. पण आम्ही आमचं सोयीत पाहतो ना, हो पाहतो ना, पाहत नाही का? कोणतं खत आणायचं, कोणतं बियाणं आणायचं, कोणत्या वावरात टाकायचं, किती फुटावर टाकायचं, ते पण हितच आहे ना. पण ते माईक स्वार्थाचं हित आहे आणि इहिक स्वार्थाचं जे हित आहे ते संत सांगत असतात. कारण आपल्याला जो जन्म मिळाला मायबाप, तो ही गोष्ट कुठाने कराय करता नाही मिळाला. देवे दिला देह भजला नारायण जोडायचा सांगितला, संसार करायचा नाही सांगितला. असं काही भाग नाही. संसार करायचा आहे, पण संसारात राहून अधिष्ठान करता की ते मला भगवान परमात्मा सांगतात, अरे संसार हा निमित्त मात्र आहे. अधिष्ठानाकडे तू लक्ष देऊन संसार जर केला तर संसार सुद्धा भक्ती होऊ शकतो. ही फक्त आपली भारतीय संस्कृती सांगू शकते. संसार करायकरता त्याग करावा लागतो ही बाहेरच्या संस्कृत्या सांगतात. पण आपली संस्कृती आसोनी संसार आपण हरिपाठ म्हणतो की नाही, आसोनी संसारी जीवा वेगू करी, आणि हा साधा बात लावायला पडू राहिला. अरे वेग करी याचा अर्थ मी आलो कशा करता. कोस्तम को हम कुतायात कामे जरणी कुमितात. अरे कशा करता मनुष्य जन्म मिळाला? त्या प्रभूच्या प्राप्ती करता मिळाला. मग ती प्राप्ती करत असताना आनंद
अनंत साधनं शास्त्रानं सांगितली. ज्याच्या ज्याच्या काही मनाचे निघले, काही शास्त्राचे निघले, ज्याच्या त्याच्या परीनं निघाले, पण करू राहिले आणि सगळेच्या सगळे एकाच ठिकाणी चालले. कुठं? धोंडलगावला यायचंय, काहीला बाबळगावून यायचंय, काहीला रायगावून यायचंय, काहीला करंजगावून यायचंय. का नाही? यायचं धोंडलगावलाच आहे. ध्येय काय? यायचं धोंडलगावलाच आहे, पण मार्ग ज्याच्या त्याच्या परीनं सोयीस्कर आहे. कुठं काट्याचा आहे, कुठं चिखलाचा आहे, हे बघून त्याला यायचंय. का नाही? तसं हा मार्ग त्याच्या इच्छेवर अवलंबून ठेवला. भगवंतानं विल पॉवर जी आहे, इच्छाशक्ती त्या जीवावर अवलंबून ठेवली. तुला कोणत्या मार्गाने यायचं? ज्या मार्गाला जीव येतो ते हे सगळे मार्ग आहेत. चला, तिळा तिळा पुण्य साचा पडी ते हे बहुता जन्मी जोडे नाथाच्या भंगामध्ये सांगतात. बघा, तुम्ही विचार करा की मला भगवंताची प्राप्ती ना मनुष्य देह, या देहामध्येच फक्त भगवंताची प्राप्ती होते, इतर देहामध्ये होत नाही. इतर देह हे प्रारब्ध कर्म कमी करण्यासाठी निघाले मायबाप, आणि ते करत असताना हे सगळ्या गोष्टीचं मंथन ज्यावेळेस श्री तुकोबराय यांनी केलं, शास्त्राचा धारोळा घेतला, हो पिटू भक्तीचा डाग, ज्यावेळेस विचार केल्यानंतर तुकोबरायला वाटलं, अरे मी संसारी माणूस आहे आणि संसारामध्ये झालेली पाप क्षालन करण्याची ताकद. मी पहिलेच श्लोक बोलून गेलो, अन्यक्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रे विनश्यती. तेवढ्या करता गंगा स्नानाला जाय, चंद्रभागा. आता लोक धोंडे न्हावून आले ना, धोंडे न्हायला की नाही तुमच्याकडं? धोंड्याचा महिना झाला ना माग, आता धोंडा न्हायला गेले काही. धोंडा न्हायला काय जायचं? पाप धुवायचं असतं का जाळायचं असतं? कसं सांगा बरं तुम्ही? म्हणजे पाप धुवा का जाळावा? कसं आहे? गबळ बांधावर फेकावा का काडी लावा? द्राक्षांतर लक्ष देतो का तुम्हाला? जे काश्या असल्या तुम्ही शेतातल्या नांगरल्यानंतर, पण त्या जाळावा का बांधावर टाका? आम्ही बांधावर टाकीतो दुसऱ्याच्या शेतात जायला. अरे जरी दुसऱ्याच्या शेतात गेलं तर तो ह्या शेतात कधी येईल सांगता येत? केले कर्म झाले त्याची भोगाले, शक्यता आहे, आणि लागलेली गोष्ट आपल्याकडे. गावात घरात जर कुत्र लय लोकांना येत असत, आपण गुलीत घालून देतो का नाही? बाप गुलीत घालून पार तुम्ही 15-20 किलोमीटर नाही, पार जिल्हा बदलून नेऊन घाला, ते महिन्यानं तुमच्या घरी आल्याशिवाय राहा. अरे कुत्र जर येऊ शकतं तर कर्म येऊ नाही शकत का? पण कर्म जाळण्याची ताकद, वासना जाळण्याची ताकद आणि पाप जाळण्याची ताकद कशाची ते सांगतो. आपण पहिला विषय चालला होता परिक्रमणा किंवा तीर्थयात्रा का करायची, बरोबर? हे जवळ येत कळशीत, ठीक आहे, चांगलं आहे, गेलंय, ठीक आहे, मान्य आहे, बरोबर. परंतु गेल्यानंतर काय झालं? एक दृष्टांत आहे कुकुट स्वामींच्या विषयीचा, तुम्हाला परिचय आहे, पण कथाचे पुन्हा अभ्यास आहे. अतिशय तपोनिधी महात्मे होते कुकुट स्वामी, आणि त्या कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये पुंडलिक, ज्यांच्याकरता आपण जातो ना आता, हा ते पुंडलिक पहिले नास्तिक, सगळे नास्तिकच राहते. आस्तिक फार दुर्मिळ असते. हो, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्व मिती समहात वस्तू दुर्लभ असतात. परंतु ते ज्यावेळेस आपल्याला माहिती सगळे आई वडिलांची अवहेलना करायचे, पत्नीचा आदर करायचे, हे करत असताना वडिलांनी, आई वडिलांनी इच्छा प्रकट केली की अरे पुंडलिका, आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय. काय सांगितलं? काय करायची? गपचूप घरी नाही राहत आहेत का?
हो आताची पोर तशीच आहे ना नेमाने बाबा. काय गरज आहे या वयात काय जायचं का पलडी बिडी आम्हाला ताण. अरे काही तिकडे गेले ना तिकडेच गाडी लावते हे काढून मी देत नाही त्या. तू नको चिंता करू पण जाऊ दे ना इच्छा आहे तर. मग कशी तरी इच्छा झाली त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही जा तुम्ही चला पुढे पुढे मी तुमच्या मागे मागे घोड्यावर बसलो. दोघं लक्ष्मीनारायण कुंडली मी चालले ते रस्त्यानं चालता चालता थकावत कुठं तरी. पण काय असतं संत महात्म्यांच्या जीवनामध्ये आपल्याला उपदेश नाही का आपण काय घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. मग कुकुट ऋषींच्या आश्रमामध्ये मुक्काम पडला त्यांचा कुंडलिकांचा. आणि कुंडलिकाने तिथं थकून गेल्यामुळं काय झालं आता आमच्या चंद्रकामाईला विचारा ना कधी कधी एकटं राहावं लागत 6 महिने राहिल्या त्या. कधी कधी एकटं आश्रमात राहावं लागतं काही काही इतका दुर्गम भाग आहे तिथं जावं लागतं म्हणजे अवघड आहे. तरी पण त्यांनी केलं नमस्कार आहे त्यांच्या कर्मयोगाला. मग पुंडलिकानं काय केलं मुक्काम केला तिथं. त्याचं मन थोडंसं रमलं पुंडलिक मा. आणि आई वडील राहायचे सेवा वगैरे ते सत्संग व्हायचा त्यांचा. कुकुट स्वामी संध्याकाळी प्रवचन करायचे. मग त्या प्रवचनामध्ये कुठंतरी अनुमान फटका बसला पुंडलिकाला. अरे आपण जे करतोय ते चुकीचं आहे. आपण घोड्यावर बसतोय वृद्ध मायबाप पायी चालले ऋषींच्या संतांच्या सहवासामध्ये. बघा थोडा वेळ जरी अर्ध क्षण जरी घडली संतांची संगती मायबाप हो करू नका काही संत कुकुट ऋषींचा संत संग झाला. मन रमलंय. 2 मुक्काम झाले तिथली दिनचर्या बघावं प्रसन्न अंतकरण झालं मन परिवर्तन झालं मायबाप पुंडलिकांचं. ज्यावेळेस पुंडलिक सगळ्यांच्या आधी उठायचे कुकुट स्वामी उठायच्या आधी गुरु सेवा कशी असो हो गुरु उठायच्या आधी का गुरु उठल्यावर कलियुग आहे नेमाने बाबा. आता गुरु शिष्याला माने गुरुचे वचन कलियुगामध्ये अवघड खेळ. अहो शिष्यच गुरुचे दोष काढायला लागले आता कलियुगात. कधी परब्रह्म प्राप्ती होईल नाही होऊ शकत. ब्रह्मप्राप्ती जर तुम्हाला देव प्राप्त व्हावा वाटत असेल तर सद्गुरूची एकनिष्ठ पतिव्रताची सेवा करते तसं सद्गुरूची सेवा करावं लागते. चल जाऊ द्या मला माझा विषय तर पुंडलिकानं बघितलं पहाटे उठावं. पहाटेच्या प्रहरी 3 विद्रूप असलेल्या स्त्रिया आश्रमामध्ये यायच्या पूर्ण आश्रम स्वच्छ करायच्या. आणि स्वच्छ करत असताना अगदी कुकुट ऋषींचा आशीर्वाद होता त्यांना. संतांचा आशीर्वाद असावा. परमार्थ करायला संत लागतात. मनाच्या मार्गाने धडकला का मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला तो नाही तिकडे बघा. आणि मग पुंडलिकाने काय केलं बघायचं रोज तेच नित्यक्रम. त्या मावल्या यायच्या विद्रूप असायच्या मळके कपडे असायचे आणि सगळं आश्रम स्वच्छ केला. अरे सगळे आश्रमातले उठायच्या आधी त्यांनी येऊन हे सगळं स्वच्छ करून निघून जावं. जाताना त्या पांढऱ्या शुभ्र असायच्या. पुंडलिकाला पहिल्या दिवशी वाटलं काहीतरी चमत्कार असेल यायला येत असेल जादू तो नको त्याच्यालाही मागे लागले बाबा डोकं उद्धाराच्या मागे नाही लागले. मग पुंडलिकानं बघितल्यानंतर काय झालं 1 दिवस झालं 2 दिवस झालं डोळ्याचं पटल गेलं पाहिजे ना हो. आपल्याला जी भ्रांती आहे का सत्य आहे हे कळायला पाहिजे ना. म्हणून पुंडलिकाने काय केलं 2-3 दिवस होऊन गेले. 4थ्या दिवशी उठले आणि त्या मावल्या ज्यावेळेस स्वच्छ होऊन परत निघाल्या त्यावेळेस त्यांना सांगितलं मावल्या उभा राहा. मी 3 दिवसापासून तुमचा अभ्यास करतोय तुम्हाला बघतोय. येताना तुम्ही इतक्या विद्रूप अशा प्रकारच्या असतात
आणि जाताना एवढं स्वच्छ होऊन आणि पवित्र होऊन तुमचा तेज वाढून तुम्ही इथून जातात, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलंय तुमच्या सारख्याला आम्ही कळणार नाही. पिक्चर वाल्याला कळलं बाबा, राम तेरी गंगा मैली पापी होके पाप धोके धोके. माणसाला कोण कळालं तेच कळा. अरे तुमच्यासारखे जे पापी आहेत ते आमच्यामध्ये योशनाद करतात. तुमचं पाप आम्ही घेतो, आम्ही कुठं फेडायचं? बरोबर आहे ना? आपण कुठं फेडायला पाहिजे? लई झालं करत होतं नाही. त्यांनी सांगितलं आमच्या जीवाचा उद्धार होण्याकरता आम्हाला सुद्धा कोणत्या तरी संतांच्या चरण स्पर्श झाला तर आम्ही पवित्र होऊ, म्हणून आम्ही या कुकुट ऋषींच्या आश्रमामध्ये येतो. हे सगळे पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमीचं कण. आपल्या भारताच्या भूमीमध्ये एवढी ताकद आहे मायबाप, मृत्यूचे हरणे बापा. अरे या भूमीची माती जरी कपाळाला लावली ना मायबाप, हो सप्त जन्म कृतम पापम, 7 जन्माचा पाप जाण्याची ताकद या भूमीमध्ये आहे. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. आमच्यामध्ये सगळ्या लोक येतात, स्नान करतात आणि ते पाप धुण्याकरता संतांचा संग लागतो, म्हणून आम्ही येतो. तीर्थयात्रा का करायची? दृष्टांत झाला. सिद्धांताचा काय अर्थ आहे? सिद्धांत एवढ्या करता तीर्थयात्रा करायची मायबाप. हो जो जो याचा भीत लागून एक एक गुण घेत घेत जीवन बदलण्याची क्रिया. म्हणून संसारामध्ये घडलेल्या पापकर्म आणि वासनेची फेडण्याची क्रिया कुठे आहे? जगद्गुरु तुकोबा या भंगाच्या पहिल्या चरणात श्री तुकोबा या भंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. 7 नद्या सांगितल्या पहिल्या चरणात. यमुना, कावेरी, गंगा, भागीरथी, कृष्णा, सरस्वती, तुंगभद्रा. या 7 कुठल्याही नदीचं नाव घ्यावं हे रूपकात्मक संत सांगतात आपल्याला. तुला जे आता दुकानात गेले ना सगळेच कपडे रेडीमेड आहे, तुला जे मापात बसले ते घे, तुला सोपं जे वाटलं ते घे ना. गंगा गंगा म्हण,
वाची म्हणतं गंगा गंगा. आपल्याला जे सुटेबल होईल, आपल्याला जे पूरक होईल ते म्हणा, हरकत नाही ना. कोणताही म्हणा, पण म्हणा ना. काही न म्हणता तोंड वाचून जाण्यापेक्षा काही म्हणून गेलेलं बरं का नाही. काहीतरी म्हणा, हरिमुखी तरी म्हणा. किती खाली येऊन संत बोलतात, अरे काहीतरी म्हणा, कुठेतरी सन्मार्गाला या, कुठेतरी शांताच्या संगतीने या, म्हणजे उद्धाराचं साधन, उद्धाराचं माध्यम तुम्हाला मिळेल. मायबाप तुकोबाराय सांगतात, या सातही नद्याचं स्मरण केल्यानंतर पापाची क्षालन होते. हो, पाप जाते माणसाचं. पीडित पापता. हा, जीवनात आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक तीन पाप आहे, ताप आहे, आणि हे जीवाचे जायला पाहिजे. जाण्याकरताच साधन सांगितलंय तुकोबारायांनी. करा. अहो, आमचे वयस्क माणसं ज्यावेळेस पंढरपुराला ज्यावेळेस चालतात, ज्यावेळेस परिक्रमणाला चालतात ना, चांगल्या करण्या वाढल्या थोडी 2-4 होती बाबा, इतके राहते, पण त्याला करावा वाटत नाही. नमस्कार त्या माऊलीला कुणी सोबत नाही. विचारान त्यांचे अनुभव पान मला फक्त दुसऱ्यांना सांगितले तर आगाला शहर येत होते. त्यांचा प्रसंग कसा असेल जीवनामध्ये, त्यांनी जो प्रसंग जीवनामध्ये कसे अनुभवले असेल. सगळेच जवळ चांगले भेटत होते, सगळंच खायला व्यवस्थित भेटला सगळ्याला. नाही मायबाप, याला तपोद्वंद्व म्हटलेलं आहे शास्त्रानं. जे सहन करणे याचं नाव तप. तप म्हणजे एका पायावर उभा राहून याला तप नाही म्हणत. नाही 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 नाही, याला तप नाही म्हणत. आमच्या शास्त्रानं सांगितलं सहन करणे याचं नाव. परमार्थात सुद्धा खास करणे सहन करावा लागतात. परमार्थामध्ये अहो, आता तुम्ही जुने माणसं आहे, अहो वाजायला म्हटलं का जुने लोक काना खायला लावित होते. बरोबर आहे नाही. लोकांच्या शा खावा लागल्या तेव्हा टाळवायचे तर आला. आता अवघड आहे. आता तूर आणि मीर आणि कोण देईन पाणी. जरसक जरी शिकवलंय आश्रमातल्या एखाद्या महात्म्यानं जर एखाद्या लेकराला प्रेमानच मारला असेल ना, माय मग काय टाकले तुला घरी आवतालच होईल ना. एखादा महात्मा अंत करणार, त्याला काही त्याच्याबद्दल होईल काहीतरी प्रेमाबद्दल बोलला असेल ना. पण इतकी जाऊ दे, आपला विषय तो नाही. माझा विषय काय, जर गंगा स्नान केलं, याच्यासाठी गंगा दशहरा आहे. मनाकडून होणारी पाप काया, वाचा आणि मन, 3 गोष्टीकडून पाप होतं या देहाकडून. काया, वाचा आणि मन असे 10 प्रकारचे पाप आहे. कायाचे वेगळे, वाचेचे वेगळे, मनाचे वेगळे. कायाचे 3, वाचेचे 3 आणि मनाचे 4 असे प्रकारे गंगा दशहरामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. 10 पापाचं क्षालन तुम्हाला आम्हाला करायचंय. याच्या व्यतिरिक्त खोटं बोलणं, भानगडी करणे तर किती चिल्लर याच्यात नाही धरे. मेन धरेल याच्यात. चिल्लरचा प्रश्नच नाही बरं का. मग हे सगळे धुण्याकरता हे साधन आहे माझे बाप. मग हे साधन सगळ्याला जमन का? ठीक आहे, जाऊ द्या. तीर्थाचे जाऊन मळकालीला सांग पुण्याच्या विठ्ठल मिळाला. काय केलं? मी गेलो तीर्थस्नानाला, मी गेलो चंद्रभागेमध्ये गेलो, ठीक आहे, गंगेला मी गेलो, तुंगभद्रेत मी गेलो, स्नान केलं, पण काय केलं? चरण प्रक्षाळने, म्हणजे बाह्य अंगानं मी काय झालो, स्वच्छ झालो. बाहेर से तो भोतपणी अंदर से रंग झाली. आतून बदलण्याची क्रिया, आतून बदलण्याचं साधन संतांजवळ आहे. म्हणून संत संगत बघा बरं का. जरी आपल्याला हे करायचं नाही असं नाही, तीर्थयात्रा करायचीच आहे. कारण आपल्यावर कितीतरी लोकांची जीवन अवलंबून आहे. आता जी मंडळी 4 धामला जाते त्या लोकांना दुसरा धंदा आहे का तिकडे?
ते म्हणतात तुम्ही येऊन गेल्यानंतर आम्हाला पुन्हा काहीच नाही सर, विश्वनियंत्याला हे सगळं सांभाळायचं आहे. पण एवढ्या सगळ्यामध्ये महत्वाचा हेतू मला माझ्या स्वरूपापर्यंत जसं गंगा निघाली समुद्राकडं जाते, बरोबर. गंगा नदी असते ना, कुठलीही नदी घ्या, नदीला दोन तट असते की नाही. नदी वेगळी ना शुद्धते, ती प्रवाहिती म्हणून शुद्ध आहे. तिनं तटाचं बंधन स्वीकारलेलं म्हणून तिचा विकास आहे, म्हणून ती समुद्रापर्यंत जाऊ शकते. ती जर म्हणली आपण थड्या सोडून द्या आणि चला आपण बाबाच्या आश्रमात जाऊ म्हणून जमन का? ती आजचे येऊन येईन ना, दोन्ही बाबुळगाव आपलं सगळंच गाव घेऊन जाईल ना ती, का नाही. तिला बंधन आहे, झाडाने जमिनीचं बंधन स्वीकारलेलं आहे मायबाप, म्हणून त्याचा विकास होतो. फळं फुलं हिरवगार राहतं. विण्यानं फुंडीचं बंधन स्वीकारलेलं आहे त्या तारीनं, म्हणून तिच्यातून स्वर निघतो. जशी फुटी दिली उद्या बघ, आमचे सारे स्वर निघून चालले तरी आज स्वरात येणार. अरे विचार करायला पाहिजे. मनुष्य जन्म मिळाला, अमूल्य अशा प्रकारचा मिळाला. त्याचं साधन हे धुण्या करता हा गंगा दशहरा मागचा महिना तोच होता. स्पेशल आपले 10 दिवस त्याच्या करता गंगा स्नाना करता गंगा दशहरामध्ये सांगितलेले, आणि त्याची समाप्ती पण झाली मागच्या महिन्यामध्ये. आपण कुठल्या तरी क्षेत्राला जाऊ, ती करता करता बघा एक स्वाध्याय परिवारामध्ये गीत होतं, मानसा पवित्र होतील का, पुण्य जलामध्ये मत्स्य पोहतो, त्या पाण्यातच पशु डुंबतो. तूही यात्रिका त्यात नाऊनी धार्मिक होतील का, मानसा पवित्र होतील का. पवित्र होण्याचा मार्ग, निर्मळ होण्याचा मार्ग, कर्मशून्य पापशून्य वासनाशून्य होण्याचा मार्ग संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं डायरेक्ट बोलता येत नाही संताला, ते आडून बोलावं लागत. त्याचं स्मरण कसं करायचं, अभंगाचं दुसरं तुकोबर आहे वर्णन करतात दुसऱ्या चरणात. 8वीचे पहिल्या 7 सांगितले, ही 8वीचे बरोबर आहे, पण वेळोवेळ वाचे सांगितले पुन्हा. हो, जे परिक्रमाला जातात ना बघा त्यांचे, नर्मदा हरे नर्मदा हरे, थकला का नर्मदा, उत्साह कमी झाला का नर्मदा हरे. हो का, त्या मैयाचं नुसतं नाव जरी घेतलं मायबाप, 72,000 रक्तवाहिन्या तुमच्या नाही प्रफुल्लित झाल्या तर मग बोला. न करणाऱ्याला काय लागायचं, त्याला काय धंदे, तुला धंदे बैस गेले, तुला करायचं नाही ना खंडीभर भरणात नको करू, तुला नाही करायचं नको करू ना. कोणी करत असले करू दे माय बाप, ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं ना, त्यानुसार त्या जीवाला मार्ग असतो. म्हणून नर्मदा आठवी वेळो वेळी वाचे तुकोबर सांगतात, नर्मदा हरे म्हणता म्हणता. हो
जसं 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 आपल्याला त्याची गोडी लागते मायबाप 6 महिने चालायचं राहतं. आणि बघा तुम्ही जशी 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 जीवाला आपल्या आता पुढे एक दृष्टांत सांगू का, ऐका. आपल्या वडिलाला आपल्या नावानं त्यांच्या नावानं हाक मारतो का? तर माझे वडील समजा, मग माझ्या वडिलांना मी नावानं हाक मारीन का? जरी मी म्हातारा जरी झालो तरी मारीन का? तुम्हाला दृष्टांत कळवर मराठी कळवर राहील माझी जास्त जड तर नाही. मला ॲडव्हर्टाईज मारता येते नाही 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 चुटकुले चटकुले माझ्या नशिबात नाही नाही. विनोदाचार्य मी नाही. आपल्या वडिलाला आपण नावानं हाका मारू शकतो का? जर सैड्या बापाला नावानं हाका मारता येत नाही तर प्रभूला डायरेक्ट नावानं हाका मारता येईल का? हाका मारी ज्याच्या नावे त्याची नावच नाही ठावे. अरे देवा, साधू संतांना याच्याकरता मधला मार्ग काढला. हो, साधू संतांनी इतका विचार करून मार्ग काढला. कलियुगामध्ये बघा ना, माझे निवडणी संताने विनिते ज्ञानेश्वरी आहे. बघा तुम्ही विचार करा, ज्ञानोबराय काय सांगतात. अरे तर चला तुम्हाला ज्ञानेश्वरी लय उच वाटत असेल, ज्ञानी माणसासाठी वाटत असेल, खाली येऊन सांगू का? त्रिवेणी संगमी तसा विठ्ठला केशवा माधवा हे तो पण नाव आहे त्याचं. मला त्याला कळतं, पण याचं जे ओरिजिनल नाव आहे ना ते वेगळं आहे. ते अक्षराची अव्यक्त. अरे निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने. कशानं कळल हे कळण्याची रीत पुंडलिकाला कुकुट ऋषीच्या आश्रमात मिळाली. जरा बारीक आहे का? आपला वेळ झाला बरं का? तुमचं 9 ते 11 होतं, 12 वाजले. किती वेळ चालून द्यायचं? वाद परिवार गायनाचार्य 15 मिनिटं सांगायची क्षण. अर्धा तास तुमची इच्छा आहे तवा. मला हा खडता येतं ना बिता येत 2-4 मिनिटं झाले विटो बरोबर नाही करायला काय हरकत. ऐका काय चाललं होतं आपलं? तू बोल. 15 मिनिटात जायचंच तुला. अवघड. ही जी गोष्ट आहे ना मायबाप, इतकी साधू संतांना तळमळीला सांगितली. माझ्या तुकोबरायला का विरोध झाला? जगाच्या विरोध सांगितलं की त्यांनी? जगाच्या विरोध सांगितलं का? त्रास. खरं सांगितलं का? त्रास होणार. सत्य कठीण असतं मायबाप, पचायला बी, ऐकायला बी आणि जगायला बी. हा, चणे खावे लोखंडाचे तवा ब्रह्मपदी राजे. फुकट काय आपल्याला ठेवलं नाही. म्हणून काय सांगितलं तर नर्मदा आठवी. कशाने आठवता येणार मायबाप? इथं तर साधू संत सांगतात आठवण गेला बाबा झाला स्वयंमेव. मग जर मी स्वयंमेव पांडुरंग होण्याकरता आठवायचं सांगितलं, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. अरे आठवा ना, मग काय आठवा? अधिष्ठानांगता करता. अरे ते स्वरूप जाणून येणं ते करी माझे मन, तुझी प्रेम गुण देऊन या. एकदा त्यांना जाणलं ना, एकदा त्याला जाणलं तर मग काही म्हणतो चालतं. त्या मग काही म्हणलं चालतं. शांती दया पाहुणा तीर्थात भाव ठेव. तीर्थी धोंडा पाणी जरी सांगितलं ना तरी तो देव आहे. भाव ठेव तरच देव मिळत. हो, भाव असेल तरच देव. भाव नसेल भावे बिन भक्ती. भाव बळे आकावे एरवी
कृष्णाकडे भाव असेल ना हो तर पण तुमच्या दगड बी देव अरे दगड सगळंच देव आहे आमच्याकडं तुमचं कर्म आडवं येतं त्याला कोण काय करेल सगळं देव जे जे दृष्टी दिसत त्या हरिरूप खलविदम ब्रह्माची स्थिती आमच्या शास्त्रानं सांगितलेली आहे तुला तिथपर्यंत जायचं नाही तू अंगणवाडीची खिचडी खाऊ राहिला कीर्तिव्रती भाव धैर्य करू ना शांतीदया पाहून हरिकरी काय भानगडे कशाने करता येईल मायबाप कोण ज्ञाने हरी जवसेल बाबा सद्गुरूच्या कृपेनं संतांच्या कृपेनं त्याला अनुभवायचा आहे देव अनुभवाचा विषय आहे नाथबाबा सांगतात कसं बोटानं दाखव तुला घे अनुभव गुरुच्या बोला सद्गुरूंना देव सांगावा संतांनी देव सांगावा आणि तो देव ज्यावेळेस चित्तामध्ये अनुभवाला आला रे आला मग त्यावेळेस ही गोष्ट सांगितली शांती दया पाहुणा हरी आणखी केल्या पुढे जाऊन सांगू का अतिउच्च सांगत तीर्थयात्रा का करायची ज्यावेळेस असं तपोनिष्ठ जीवन झालेलं असतं एका ध्येयाकरता एका तत्वाकरता जीवन जाळलेलं असतं असे महात्मे त्यांचं सगळं गेलेलं आहे न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रुं न तीर्थं न वेदानि यज्ञ अहं भोजनं नैव भोजन्य मुक्ता चिदानंद रूपस्योहं शिवोहं काय झालं जगन्नाथ पंडित नावाचे एक महात्मे होऊन गेले आपल्या भारतामध्ये अतिशय विद्वान महात्मे अगदी स्वस्वरूपाला पात्र झालेली महात्मी आणि त्यांच्याकरता गंगा 52 पायऱ्या वर चढून आली दर्शनाकरता बरं का गंगा मैया त्यांच्या दर्शनाकरता 52 पायऱ्या वर चढून आली ती आणि मग काय झालं एक दिवस त्या गंगेमध्ये पात्र कमी झालेलं होतं आणि ते त्या वाळूमध्ये त्या वाळवंटामध्ये झोपलेले होते अंगावर पंचा होता तो पंचा त्यांनी असा चेहऱ्यावर घेतला आणि झोपलेले होते सिद्ध महात्मे ही सकाळची जी आश्रमात राहतात ना ही सगळे सिद्ध महात्मे 3 वाजेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या टायमामध्ये गेले गंगा स्नानाला चालले चालत असताना अगदी पांढऱ्या धाडे झालेले होते ते सगळ्यांच्या आणि ते चालत असताना त्यांनी बघितलंय काय माणूस असेल हा अरे सूर्योदय झालेला आहे सगळं जग गंगा स्नानाला चाललेलं हा कुशल अंगावर पंच घेऊन झोपला 2-4 सुनून दिल्या त्यांनी पाहिलं नाही ना कोण आहे आणि ज्यावेळेस ते पंचा बाजूला केला त्यांच्या चेहऱ्यावरचा अरे बापरे तुम्ही नमस्कार केला तुम्ही खुशाल झोपा का तुम्ही खुशाल झोपा का ऐसा ज्याचा अनुभव सुखान आराम करा का कारण तुमच्याकरता ही गंगा मैया जर 52 पायऱ्या म्हणजे आतल्या 52 पायऱ्या 52 मातृकाय मध्ये आपले आता पुन्हा तिकडे घुसत जाऊ द्या पुन्हा विषयांतर झाला का ताण होतोय जर तुम्हाला त्या गंगेची प्राप्ती आपल्यामध्ये एक गंगा आहे मायबाप जन्माला आल्यापासून आईच्या उदरातून ज्या दिवशी तुम्ही आम्ही कुणी असू तो भगवान परमात्मा जरी या सृष्टीमध्ये जन्माला आला ना आईच्या उदरातून तो आला जरी अयोनी संभव असला तरी तो उदरी तिथं त्याला आई बापाचा पत्ता आहे नाही रामाला कृष्णाला कुणाला ऐकलं पण ज्यावेळेस आपण आईच्या उदरातून बाहेर येतो मायबाप त्यावेळेस ती जी गंगा आहे त्या गंगाचं खंडन केलं जातं म्हणजे नाळ खणला जातो आणि ती गंगा उलटी वाहते
नर्मदा उलटी वाहते की नाही? आता जे परिक्रमाला जातात जगामध्ये नर्मदा उलटी वाहते हो. काय पुरे नगरामध्ये चंद्रभागा बाहेर नदीची तीरात बाहेर उलटी. काय पुरे नगरामध्ये चंद्रभागा बाहेर नदीची तीरात बाहेर उलटी. पोहणारा काय करती? पोहणारा काय करते? पोहणारा काय करते? पोहणारा काय बाबा नदीचे पाणी रे गड्या मोठे वडीते भल्या भल्या पोहणारा उलचून पाणी ते. ती जी नदी आतली चंद्रभागा आहे, आतली नर्मदा आहे ना, ती नर्मदा सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला कळते. जे खांडलं ना, तुटलं ना, जे तुटलं तिला जोडावं का नाही? तुटलं कुठं? इथं दवाखान्यात जोडायचं. ते जोडायला काही रीत असं का? संत दर्शनी पद्मनाभ जोडी याला म्हणून यथामती येतं. पण 2-4 भावाचा तुमच्या पुढे ठेवला पाहिजे बाप. मला गंज वाटतं सांगावं, पण वेळेचं बंधन असावं. कारण वेळेवर चालू झालं तर ताणायला काही हरकत नाही, पण लेट चालू झाल्यावर ताणलं का मग अवघड होतं. हा तरी हे बरे आज काही शिवळावर पड ना. ढोबा रखुमाई गंगाभगी हरिभक्तपराय चंद्रकला बाई कचुवार या मातोश्रींनी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली 6 महिन्यामध्ये. भगवान परमात्मा अगदी सुखरूप त्यांना आपल्या घरापर्यंत घेऊन आला. कारण आमच्या संतांनी सांगून ठेवले, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची येतो. कारण आपल्याला वाटतं का हो मग तुम्ही हे असं सांगता, मग ते काही काही आलात नंदीत गेले. अरे पण ते आहे ना, मागच्या वेळेस तीर्थयात्रा करता करता म्हणले होते मला इथं मरण आलं तर चांगलं होईल. तो दोष द्यायचा आहे का नेणाऱ्याचा? हे तुम्हाला माहित नाही ना. मागच्या जन्माच्या मेमरी कार्ड काढून गेले पांडुरंगा. कारण पहिलं सांगितलं जी वासना आपण करू. आता काही काही काय वाटत, मी माऊलीच्या रथाला माझा जर हात नाही लागला ना, मी माऊलीचे बैल होऊन रथ कधी वडीन असं वाटत. काही केलं वासना होते सदवासना आहे ती. मग काऊन वडी देते त्यालाच मान आहे. आपल्याकडे जर 2 लाख इथे राहू द्या, नाही इकडे गाडी लाव तिला, त्यालाच का मान आहे? त्यांची ती वासना होती आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टी झाल्या. तसं जीवनामध्ये मायबाप तुम्ही आम्ही आलो
अतिशय पवित्र माणसं आहोत, पवित्र संतांच्या कुळामध्ये आपण जन्माला आलो. या सगळ्या संत संगतीचा आपल्याला लाभ आहे मायबाप, सहवास आहे. चुकला बिना तर बाजू जाऊ देऊ शकत नाही. म्हणून सगळ्याच्या संतांच्या संगतीला राहून आपल्या परमतत्वाची आत्मतत्वाची आपण प्राप्ती करून घ्या. पहिली व्याकरणी चोपडा तरकी अति गाढा परी आत्मज्ञान पुढे जाताना जो ज्ञानोबा सांगतात. हा जया ज्ञान जया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही त्याचे जियाले पण काय सांगतात ते असं. अरे ही इतकं ओरिजिनल ज्ञान आमच्या ज्ञानोबा आहे ना. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ज्ञानजीवा म्हणे की चाळे सद्गुरूने केले पुढे माता हात तेवढी पुढे वीजाची वाहिले. ही जी रीत आहे ही जी पद्धत आहे ही जाणून घेतल्यानंतर मग तीर्थीवरती भाव धरे रे करुणा शांती दया पावना हरिहरी. भगवान परमात्मा सगळ्यांना सद्बुद्धी देऊ. कलियुगाचं वातावरण खूप खराब झालेलं आहे मायबाप. आपण पारमार्थिक माणसानं तरी पारमार्थिक राहावं. ठीक आहे इतरांचं सोडून द्या ते ना चौकटी सोडल्या. पण पारमार्थिक माणसानं तरी ज्याला हे बा ज्यानं आता कीर्तन संपलं बरं का, ज्यानं कपाळाला गंध लावला ना त्यानं तरी पावित्र्यता पाळावा. पुसून रिकामी धंदे करू नये. ती तिकडं मरण मग इथं काय येऊ राहिलं. अरे पहिला तर वनवा पेटला. पहिलं जग विनाशाकडे चाललं. आता कल्कीची अवतार कार्याची सुरुवात पांडुरंगाने केलेली आहे. आता तुम्हाला आम्हाला कळत नाही ते. आम्हाला वाटतं अजून कलियुग इतके वर्ष राहिलं तू राहशील का. तू ही शिट्टी वाजली तर कलियुग राहील का. तू काय करा. म्हणून मायबाप जीवनामध्ये पवित्र आग्रह संतांचा तुम्ही केलाच पाहिजे. पवित्र तुळशीची माळ घाला. अरे खरं तीर्थ आई वडील त्यांची सेवा करा. आम्हाला म्हणायचं नाही आई माझी बाप माझा. सांगायची काय गरज. अरे ज्यांनी मला विश्व दाखवलं, ज्यांनी मला या देहामध्ये आणलं, या देह उत्तम आहे परमार्थ प्राप्तीचं सुंदर साधन आहे. जर त्यांनी दिला त्यांची आदर आणि कदर करा. नका त्यांना देऊ तुम्ही. त्याला काय खायला नाही लागत. 4-5 भाकरी नाही मिळते. फक्त त्याची आदर आणि कदर करा. ठीक आहे म्हातारे खोडीचे राहू द्या ना. तू किती खोडीचा होता त्याला माहिती. तुला माहिती नाही तेव्हा द्यायला व्हिडिओ कॅसेट केली मग कळालं असतं तुला. तू इतका खोडीचा होता, तू नाणे दाबाच्या लायकीचा होता, पण त्यानं सांभाळला तुला. राहू द्या ना ते कसे का असं नाही. पण आपल्यासाठी पवित्र आहे. आई आपल्यासाठी पवित्र आहे. वडील आपल्यासाठी पवित्र आहे. म्हणून जीवनामध्ये ते तीर्थ आपण त्यांचा आदर आणि कदर करा. बोलण्याच्या ओघामध्ये माईबाप काही चुकला असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. पण ज्यावेळेस साधू संतांची तळमळ असते ना तेव्हा प्रत्येक जीवाला फार कमी आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये बोटावर मोजण्या इतकं. मी घरी जाईल का नाही याची सुद्धा मला गॅरंटी नाही मायबाप. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार. मला या सृष्टीतून जायचंय आणि त्या परमात्म्याची प्राप्ती ओळख करून मी जर गेलो ना हो. जर आपण त्याची ओळख करून नाही गेलो ना हो. अरे विना जन्म नरकाची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी. त्याची ओळख करून जा मग खूप सोपं आहे. जायचं सगळ्यालाच. पीर मर गई, पैगंबर मर गई, 9वी मर गई, 10वी मर गई, सगळे केले. सगळ्याला जायचंय नाही बाप. पण जायचं कोणाला याचा विचार करा. त्याचा विचार केला का हे सक्सेस होईल भुकणं आमचं. नाही तर काय आमच्यासाठी किती काय सांगणारे ज्ञान सांगणारे काही कमी आहे का. म्हणून तुमच्या सर्व संत मायबाप अतिशय तपोवृत्त ज्ञानवृत्त महात्मे या ठिकाणी उपस्थित झाले. तुमच्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल मायबाप तुमचं लेकरू म्हणून मला माफ करा. आणि झालेली सेवा पंढरीश्वर परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर Hare Rama